मालमत्ता प्रकरणात अजितदादांना कोर्टाचा दिलासा. सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया. एका वाक्यात विषय संपवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आली होती. ही मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाने अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मालमत्ता देखील कोर्टाने मुक्त केली आहे. आणि याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. ते मला माहीत नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला. 3 प्रमुख घटक पक्ष मिळून राज्यात महाविकास आघाडीच्या केवळ 50 जागा आल्या, तर दुसरीकडे महायुतीला मात्र मोठं यश मिळालं. राज्यात महायुतीच्या तब्बल 231 जागा आल्या आणि या निवडणूक निकालानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. जर एकदा निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या तर काय अडचण आहे? शरद पवार आणि जयंत पाटील हे मार्कडवाडीला जाणार आहेत. एखाद्या गावात एखादी ॲक्टिव्हिटी होत असेल तर सरकारला काय प्रॉब्लेम आहे? असाच सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंकामध्ये असणारी अस्थिरता याचा देखील परिणाम होत आहे असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे. हे किती मला सांगा, हे लोकशाहीच्या किती विरोधात आहे मला सांगा. लोकशाहीमध्ये कुणाला एखादी मागणी, आता तुम्ही सगळे चॅनलवाले साधं बघा, तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक गाववाडी वस्तीवर जाऊन विचारत होता ना कुणाला मतदान करणार, काय आहे, कुणाची हवा आहे, मग तो पण गुन्हा झाला का? एखादी प्रोसेस, आणि ती प्रोसेस सरकार थांबवते, इलेक्शन कमिशन थांबवत नाही, सरकार थांबवते. एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल, एखादं ड्रिल घ्यायचं असेल, त्याच्यात गुन्हा कुठे येतो? कसा असू शकतो? आणि तो संविधानाच्या चौकीतच ती ऍक्टिव्हिटी आहे ना. जप्त केलेली जी प्रॉपर्टी आहे ती परत खुली केली आहे याची मला काय माहिती. संजय राऊतांनी भाऊ जे आहेत ते काय म्हणतात त्या प्रॉपर्टीची माहिती नाही, त्यांनी सुद्धा निवडणुकीची मागणी केली. म्हणूनच सांगते ना, समाजामध्ये जर एवढी चर्चा होत असेल तर मला असं वाटतं की जर जगामध्ये हा बदल होत असेल आपणही बदल करावा. त्याच्यात काय अडचण काय? त्याच्यामुळे ईव्हीएम वरून बॅलेटवर अमेरिका गेलेले आहे, सगळे देश आहेत जे वेस्टर्न वर्ल्ड गेलेले. मागणी करतायत हो, अर्थातच बॅलेटवर घ्या हीच आमची मागणी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.